शुभ सकाळ सर. शुभ सकाळ सर. आवाज वाढव. आवाज येतो. आरुष, तुझं नाव ओप्पो असं दिसतंय ना, ते चेंज करून आरुष करून. तनुष, आज प्रार्थना म्हणशील? आवाज येतोय? तनुष, माझा आवाज येतोय? हा येतोय. हा, क्लिअरली येते ना? ओके, चालेल. आज प्रार्थना म्हणशील तू. मी सांगेल 4 मिनिटांनी तू प्रार्थना सुरू कर. ओके? एक 2-3 मिनिट आपण बघूया, कारण मुलं जॉईन होत आहेत. आणि त्यानंतर मी सांगतो तुला आरुष, तनुष, बरं का? तनुसारच दिलंय. धर्म जाते सेकंड से ना म्हण की तू म्हण. तू आता जॉईन केलं ना, आता म्हण गुड मॉर्निंग लाऊडली. गुड मॉर्निंग सर म्हण. तिकडे बघ. मी शाळेत. काय शुभ सकाळ. शुभ सकाळ स्वरीत. ऋग्वेदचं काय सुरू आहे ऋग्वेद? शुभ सकाळ सर. शुभ सकाळ. शुभ सकाळ सर. शुभ सकाळ लाऊडली म्हण. शुभ सकाळ सर. शुभ सकाळ ऋग्वेद. सगळ्यांना शुभ सकाळ. आपण आणखी 1-2 मिनिट थांबूया. मराठीचा शब्द लिहिला. छान 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 शब्द लिहिली स्वरीतने. बॅट, बॉल, कबूतर, व्हेरी गुड. आणि खडू. छान. खूप छान स्वरीत. ओके, छान अभ्यास केलाय.
शुभ सकाळ सध्या. चार मिनिट झाले. प्रार्थना सुरू. तनुष, प्रार्थना सुरू कर बाळा. सगळ्यांनी हात जोडा प्रार्थनेसाठी. आणि सगळ्यांनी तनुष्य सोबत म्हणे. थांब तनुषा, तुझं म्यूट आहे. अनम्यूट कर. हा, आता सुरू. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेशसा हे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा बसरो बमावन शुद्धतेचे सांगणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. गोवताली दाटला अंधार दुःखाचा जली. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आली खातली. तोवरी देही मला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य चितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते कांबले जे संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान, खूप छान तनुष. ओके. बघा, तनुषला पूर्ण प्रार्थना पाठ आहे, तर तो ऑलरेडी तुमच्या सगळ्यांच्या पुढे 1 मार्काने बरं का परीक्षेमध्ये. आणि सगळ्यांसाठी एक सूचना. ओके, आपलं हे पर्व जे आत्ताचं पर्व मराठीचं, ओके, हे 13 एप्रिलला संपणार आहे. ओके, म्हणजे आणखी 4 आठवडे आहेत. 13 एप्रिलला संपणार. हा, 13 एप्रिलला परीक्षा होणार आणि संपणार. 6 एप्रिल पर्यंत आपण शिकूया. ओके, म्हणजे आणखी 3 वर्ग होतील ज्यामध्ये आपण शिकू. ओके, 20 मार्च, 30 मार्च आणि 6 एप्रिल. ओके, आणि परीक्षेसाठी काय सिलेबस असेल, बोरं लिहायची का लेखी, हे मी तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये कळवतो. ओके, तर सगळ्यांनी आतापर्यंत आपण जे शिकवलं त्याची व्यवस्थित उजळणी करा आणि छानपैकी परीक्षेची तयारी करा. ओके, कोण सांगेल मागच्या वर्गात आपण काय शिकलो होतो? आम्ही ख म्हणून का खडू येते, ख म्हणून ते सगळं.
बरोबर, 12 आकडे आपली व्यंजन शिकलो होतो बरोबर. आणि स्वर पण स्वर स्वर पण, आणि त्यांना मात्रा. बरोबर. आणि आपण मात्रा शिकल्या होत्या की पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, आजची मात्रा, नंबर्स पण काना. हा, नंबर्स ते मागच्या वर्गात होते. ओके, इमिडिएटली मागच्या वर्गात आपण वेलांटी आणि कसे शब्द उच्चारायचे, छोटे छोटे शब्द असं शिकलो होतो बरोबर. आणि शेवट जोडाक्षर घेतलं होतं बरोबर, स्वरित. बरोबर, स्वरितचं नाव घेतलं जोडाक्षर. तर आज आपण त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द कसे वाचायचे, वेगवेगळे रफार कसे येतात मराठीमध्ये. ओके, आणि त्या शब्दांना कसं वाचायचं, ट्र वगैरे असे बरेच शब्द असतात. तर त्या शब्दांना कसं वाचायचं आणि छोटे छोटे शब्द कसे लिहायचे हे शिकूया. ओके, काना मात्रा तर येणारच, त्याची उजळणी पण होईल आणि उकार, रस्व, दीर्घ यांची पण उजळणी होईल आणि जोड शब्द पण होतील आज. ओके, त्यामुळे एक एक शब्द आपण घेऊया. पहिल्यांदा समजून घेऊया की त्याचा उच्चार कसा करायचा आणि त्यानंतर मग ते शब्द त्याच्यावरती शब्द लिहूया आपण. ओके, आणि जोड शब्दांची उजळणी करूया, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जोड शब्द वाचता येते. ओके, चालेल. तर आपण एक अक्षर शिकलो होतो व्यंजनांमध्ये, रू. बरोबर, रू, रू ऋषींचं. ओके, तर त्यापासून काही शब्द बनतात आणि तो रू कसा येतो अक्षरांमध्ये ते पहिल्यांदा बघूया. ओके, ऋषी आपण म्हणतो बरोबर. तर त्याचप्रमाणे रू उच्चार असलेले काही शब्द आहेत. ते कसे लिहायचे आणि त्याचा उच्चार कसा करायचा ते आपण शिकूया आता. ऋत्विकने जो गृहपाठ पाठवला होता त्यामध्ये बरोबर ते रू अक्षर व्यवस्थित लिहून पाठवलं होतं सगळ्या अक्षरांसोबत. ओके, नाव पण सुरू होतं रूपासनं. हो, रूपासनं सुरू होतं ऋत्विकचं नाव, छानपैकी. आणि आता बाकीचे शब्द पण बघूया की जे शब्द रू मध्ये, रू कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये येतात असं. ओके, तर पहिला शब्द आपण घेऊया, रावे रुचा. रुचा. बरोबर. आता तिथे ना ऋत्विक किंवा रुचा, तर त्यांच्यामध्ये कसं, आता हे झालं रू आणि चला आजची मात्रा रुचा. बरोबर, याच्यामध्ये डायरेक्ट रू येतं आणि जिथे रू दिसत नाही पण उच्चारामध्ये रू असतं असा शब्द पण असतो बरं का. आता हा शब्द झाला रुचा. आधी समजून घ्या सगळेजण आणि मग लिहा. आधी सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. आता हा रुचा शब्द दिसतोय सगळ्यांना. तसंच आणखी एक शब्द आहे कृष्ण. ओके, क्रू, त्याच्यामध्ये पण रू येतं पण ते लिहितात कसं हे बघा, क आणि जे रू जे असतं ते कसं लिहितात, त्याचा पाय जो असतो तिथे असा अर्धा वक्र देतात, क्रू, त्याला क्रू असं असतं. ओके, आणि अर्ध श आणि त्याला पूर्ण न जोडलं की शब्द होतो कृष्ण. ओके, म्हणजे रू लिहायची पद्धत ही अशी असते अक्षरांना. ओके, जिथे असं पूर्ण रू लिहित नाहीत पण असा अर्धा चंद्र दिला असतो पायाला त्याला वाचायचं रू, कृष्ण. ओके, आणखी कोणी शब्द सांगू शकेल एखादा? ऋत्विक. ऋत्विक. ऋत्विक मध्ये पूर्ण रू येतं. ऋत्विक कसा होतो ऋत्विक? ऋतुली. रू येतं. हा, म्हणजे रू येतं, बरोबर आहे. असं येतं. तुझं नाव बघ कसं अर्धा त त्याला व जोडायचा, पहिली वेलांटी. ओके, आणि क असं आहे ना तुझं नाव, बरोबर. ऋत्विक, त आपण पूर्ण म्हणतो का नाही, अर्ध म्हणतो, ऋत्विक. बरोबर, अदरवाईज झालं असतं. जसं की दुसरा शब्द आहे ऋत. बरोबर, इथे पूर्ण त येतं आणि त्यालाच एक उकार दिला तर ऋतू म्हणतो की नाही आपण. कोणते ऋतू तसं. पण इथे तुझ्या अक्षरात कसं येतं, अर्ध त येतं. बरोबर, अर्धच त लिहायचं आणि त्याला व जोडलं म्हणून त्व, ऋत्विक असं. ओके, असे शब्द. आता आणखी तसे शब्द शिकू. आणखी एक शब्द आहे वृक्ष. वृक्ष लिहून दाखवता येईल कोणाला, कसं लिहितात बघा, व आणि आपण आता शिकलो की रूची मात्रा कशी द्यायची, असं पायाच्या जवळ अर्धचंद्र काढायचा, वृक्ष. वृक्ष कशाला म्हणतो आपण, बरोबर, आलं लक्षात. रूची मात्रा कशी द्यायची, झाड. बरोबर, झाडाला आपण वृक्ष म्हणतो, असं वृक्ष लिहायचं. ओके, आणखी कोणाला सांगता येते शब्द, आईला काय म्हणतात,
मात्रा. हा का म्हणजे आपल्या श्लोकामध्ये पण येतो. आणखी आपण त्यालाच म्हणतो मातृ, बरोबर. मातृ पितृ भव असा शब्द येतो ना आपल्या श्लोकामध्ये, बरोबर. म्हणजे आई वडिलांना वंदन असावं. तसं मातृ कसं लिहायचं? मा, मला आची मात्रा मा, आणि तला रू जोडला की मातृ, बरोबर. येते ना लक्षात? जसं आपण आजची मात्रा शिकलो, बरोबर. जसं की वरती डोक्यावरती आपण काना दिला किंवा वेलांटी दिली, याचे उच्चार शिकलो. तसंच रूचा उच्चार पण असा होतो, मातृ. ओके. तसंच पितृ पण होतं. ला पहिली वेलांटी पी आणि ला रू जोडायचा, पितृ. ओके. आणखी एक शब्द सांगतो, नृप. राजाला काय म्हणतात? नृप म्हणतात. नृप, नळाचं. तर तो कसा लिहाल? नृ म्हणतो आपण. नच्या नंतर रू येतं म्हणून नृ आणि प, नृप, बरोबर. आता मी 2 शब्द लिहितो, ते आरुष वाचून दाखवेल. ओके आरुष? घृणा. घृणा. बरोबर, घृणा. आणि पुढचा शब्द बघ, श ला ठ जोडलं, ष्ठ. मग काय होईल हा शब्द? ला रूची मात्रा, पृष्ठ. पृष्ठ म्हणजे पान. ओके. म्हणजे वहीचं पान, असं आपलं वहीचं नोटबुकचं जे पान असतं त्याला पृष्ठ असतं. ओके. पृष्ठ आणि घृणा, बरोबर. दोन्ही शब्द ओळखले आरुषने. आता ऋत्विक, पुढचा शब्द तू ओळख. ओके. हा न्यू का कोण सर? ऋत्विक म्हटलं का? हा ऋत्विक, हो. हा, हे ओळख काय पाचवा लिहिलंय? शब्द, कोणता शब्द लिहिलाय? ला रूची मात्रा जोडली, काय ओला होणार? रुची. म्हण सांग सरांना. कृपा. कृपा, बरोबर. छान. आता सध्या पुढचा शब्द तू वाच. ओके. तला रूची मात्रा त्रू, बरोबर. अनम्यूट कर. हा, वाच. तला रूची मात्रा त्रू आणि अर्ध श त्याला न जोडलं, काय होणार? तृष, तृष्णा. ओके. मला आची मात्रा जोडली, बरोबर. आलं लक्षात साध्या? आलं का लक्षात? हो. हा, मग वाच एकदा परत. तला रूची मात्रा तृ, हा, अर्ध श त्याला न जोडलं, आणि न ला आची मात्रा आहे म्हणून तृष्णा. ओके. कृष्णा. जसं आपण कृष्ण वाचलं तसंच तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. कृष्णा म्हणजे तहान. हा. आता आणखी एक शब्द सांगतो. ओके. स्वरित वाचेल. श, त्याच्यावरती अनुस्वार, त्याला मी रुची मात्रा देतो. अनुस्वार आणि रुची मात्रा. ओके. गर आची मात्रा गा आणि र. शुमा. शृंगा, शृंगार. गार. ओके. शृंगार. शृंगार. शृंगारचा अर्थ माहितीये का कोणाला? नाही. शृंगार म्हणजे मेकअप वगैरे करणे, सजणे, सवरणे असं. आणि ओके. गार म्हणजे, आणि ते शृंग नसते आणि ते गार आहे ना, मग ती थंडी असते. हा, नुसतं गार म्हणजे थंड.
त्याला पण आपण गार म्हणतो. पण शृंगार म्हणजे नटणे, सवरणे, सजणे. ओके ओके, हे झाले रूचे शब्द. ओके, आता आपण पुढचा आणखी एक रुकार शिकूया. ओके, आणखी काही रुकार येतात. इरा, आता आणखी एक रुकाराचे तीन प्रकारचे रुकार असतात, त्यांचा उच्चार वेगवेगळा येतो. ओके, आता इरा आपण एक शब्द घेऊया, 2-3 शब्द रुकाराचे. स्वरित म्यूट वरती जा, बाकीच्यांनी म्यूट वरती जा सगळेजण. ओके, आता कधी कधी आपण शब्द असे बघतो की एक शब्द असतो आणि त्याच्या पायाच्या ऐवजी डोक्यावरती अर्धचंद्र काढलेला असतो, अर्धवर्तुळ असतं असं. ओके, तर हा एक रफार आहे. वरती डोक्यावरती सेम तसंच अर्धचंद्र जसं पायात असतं तसं डोक्यावरती असतं. त्याला कसं म्हणायचं, फक्त हे म्हणताना जो तो रफार जो असतो तो या अक्षराच्या आधी म्हणायचा असतो. अर्थ म्हणजे हेचा असं होतो, अर्थ आधी र म्हणायचं आणि मग थ म्हणायचं. जसं की याच्या आधी जर एक अक्षर लिहिलं अ, ओके, तर कसा शब्द बनेल, अ त्यानंतर अर्ध र म्हणायचं, अर्थ. ओके, कसा उच्चार करणार, अर्थ. ओके, रफार नंतर अर्थ म्हणायचं म्हणजे नसतं. meaning. हा, अर्थ म्हणजे meaning, बरोबर. तर इरा अनम्यूट कर. आता मी एक शब्द लिहितो, तो वाचून दाखवा. हा कसा वाचला आपण, वरती डोक्यावरती थच्या रफार आहे, तर र आधी म्हणायचं, अर्थ. ओके, आता पुढचा शब्द बघ, हा वाचून दाखव. सोप्पा आहे एकदम. क आणि वरती या दुसऱ्या कच्या वरती रफार आहे आणि परत क. कसं वाचशील, जसं अर्थ तसं याला कसं म्हणायचं, कर्क. बरोबर, कर्क, क आहे ना, कर्क. आता आणखी एक शब्द वाच. ख, बरोबर, हे ख आहे ना. ख लिहिताना मी एक बघतोय की बरेच जण ख कसं लिहितात, असं लिहितात, र आणि व लिहितात. हे असं बरोबर नाही, कारण हे मग कन्फ्युज होतं वाचताना. र ऐक, खचा कसा असतो, हा जो खालचा जो पार्ट असतो ना, तो असा इथे जाऊन मिळतो. ओके, पुढच्या रेषेला असं लिहायचं. आता हा शब्द, आता इथे मी रफार देतो तो. हा जो च आहे ना, त्या च च्या डोक्यावरती मी रफार देतो. ओके, हा शब्द वाचून दाखव इरा. खरगोश. खरगोश नाही, त्याच्यानंतर अर्धा तो रफारचा र यायचा, खरू. खर्च. ओके, आलं लक्षात. हो. हा, चालेल. तनुष अनम्यूट कर. पुढचा शब्द तू वाच. ओके, ग आणि पुढच्या ग च्या डोक्यावरती मी रफार देणार. ओके, वाच. सर पूर्ण दिसेना. पूर्ण दिसेना, एक सेकंड. आता दिसतंय, नाही, लास्ट अक्षर दिसेना. बाकीच्यांना दिसतंय, मला दिसते बाळा, क्लिअर दिसते म्हणून असं. मला दिसते. हो, आणि ग गच आहे दोन्ही पण, आणि फक्त दुसऱ्या गच्या वरती डोक्यावरती मी रफार लिहिलाय. ओके, गार्ग. मग काय होईल उच्चार, गर्ग. बरोबर. गार्ग. ओके, आणखी एक शब्द लिहितो तनुष. ओके, नेक्स्ट काय आहे, सांगतात. नेक्स्ट मी सांगतो. क आणि पुढचा जो शब्द लिहिणार आहे त्याच्या डोक्यावरती मी रफार देतोय न. तर आधी आपण रफार म्हणणार, कसं वाचायचं याला, जसं गर्ग वाचलं तसं कर्ण.
कर्ण. हं? ओके, कर्ण 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 कर्ण. हं? ओके, आता मृण्मयी वाचतील पुढचे शब्द. सेम कर्ण सारखा शब्द आहे हा बरं का, फक्त अक्षर बदलत. इथे पण न आणि त्याच्या डोक्यावरती रफार. वाच मृण्मयी, कसं होईल? हे काय आहे? प बरोबर, प आणि त्याच्यानंतर रफाराचा र, पर पर, क पर्ण. न आहे ना हे. ओके, पर्ण. पर्ण आणि आता तुझ्या आवडीचा एक शब्द सांगतो हा, बरं का, तसाच रफार असलेला. हा बघ, आईस्क्रीम आवडतं का तुला? मृण्मयी, आईस्क्रीम आवडतं? आईस्क्रीम कशापासून बनतं? मला बर्फ बर्फ. बरोबर, आला तो शब्द. कसं लिहितात बर्फ? ब, त्याच्यानंतर वरचा रफार वाचायचा र, फ, बर्फ. ओके, ला आपण रफात देते. हा रफार म्हणायचा. ओके, आणखी 2 रफार असतात, याला पण रफार म्हणतात. आणखी 2 रफार असतात, ते पण आपण शिकूया. एक एक आणखी 1-2 शब्द घेऊया. आरुष, स्वर्ण स्वर्ण स्वर्ण. बरोबर. आणि हा शब्द बघ आता, वर्ष वर्ष. बरोबर. आणखी एक, हा सला उची मात्रा सू आणि याच्या डोक्यावरती रफार. कसं वाचणार? सूर्य. बरोबर. ओके, हा रफार जो असतो तो अक्षराच्या आधी म्हणायचा असतो. सूर्य, वर्ष. ओके, आता आणखी एक रफार बघूया. ओके, आणखी एक वेगळ्या प्रकारचा रफार असतो. हा आपण डोक्यावरचा बघितला, आता पायात एक रफार असतो. ओके, तो कसा करायचा बघूया. जसं की हा व शब्द आहे. ओके, आणि हा क आहे. तर या क च्या पोटामध्ये जर मी अशी एक तिरपी रेषा मारली अशी, तर त्याला कसं वाचतात? क्र. ओके, जसा हा शब्द झाला वक्र. जर असं पोटातनं तिरपी रेषा असेल तर त्याला वाचायचं र, त्याला पण रच वाचतात, पण कसं वाचायचं? वक्र. वक्रा वक्र. जसं चक्र. वक्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा बरोबर, वक्रतुंड. आणि आता उन्हाळ्यामध्ये कुठलं फळ खातो आपण जास्त? त्याच्यात पण असतो तो रफार. द पासून सुरू होतं ते फळ बघा. द ला आची मात्रा दा, आणि तिरपी रेष मारली द्रा, क्ष. बरोबर, द्राक्ष. नाही उन्हाळ्यात द्राक्ष, आता आहेत की नाही सगळीकडे द्राक्ष. असं वाचायचं, हा रफार असं वाचायचं. ओके, जर द्राक्ष. ते नुसतं दा असते ना तर मग आपण ते त्यासोबत दार करू शकते. दार म्हणजे डोर. हा, दार म्हणजे डोर. बरोबर, पण त्याच्यामध्ये रफार नाही बाळा. ओके, फक्त द ला आची मात्रा येते. चला आणखी पुढचा एक शब्द बघूया आपण. आकाशात रात्री काय दिसतो चांदण्यांसोबत? चंद्र चंद्र. तिथे पण द्र येतं ना, तर त्याला पण तसाच रफार असतो. दच्या पोटात असा रफार. चंद्र. चंद्र म्हणजे मून. बरोबर. मला तुझं बोर्ड दिसत नाही त्या. मला पण दिसत नाही सर. मूव करतो का बोर्ड? हो सर. माझं कर. हा, आता दिसतोय? हा, त्याच पुढे काय आहे? चंद्र. माझ्यावर दिसते. हा, ठीक आहे. आता पूर्ण दिसायला. पूर्ण दिसतोय ना? ओके, चालेल. मी असंच ठेवेन आता अँगल कॅमेऱ्याचा. ओके,
आता पुढचा एक शब्द घेऊया. ओके, गाडीला किंवा रथाला काय असतं? चाक. त्याला काय म्हणतात? किंवा श्रीकृष्णाच्या हातामध्ये काय असतं? अस्त्र कोणतं आहे श्रीकृष्णाचं? चक्र. बरोबर. च आणि क ला र ची मात्रा जोडली, चक्र. येते ना सगळ्यांना वाचता? इराचं लक्ष कुठे? काय गडबड चालू आहे? लक्ष दे, मग तुला वाचता नाही येणार शब्द. ओके, बघ पुढचा शब्द वाच इरा. प. च्या पोटात मी रफर देतो, काय होणार? एवढा प्र. आता पुढचा शब्द वाचा. आता पुढचा अक्षर कोणतं आहे? क ला आची मात्रा, आची मात्रा का. का प्र का का प्रकाश. प्रकाश. ओके, आणखी एक शब्द. हे काय? स. म. मला उकार देतो मी, उकार. समू. सबू. आता मला मी आणखी रफार देतो, हे बघ त्याच्या पोटामधनं तिरपी रेषा, सबुल. समूर. आणि पुढे द काय होणार? समुद्र. समुद्र. लाट. सॉरी मला रफार द ला रफार होणार, चुकलं माझ्याकडनं. ओके, समुद्र. समुद्र. समुद्रवसने देवी पर्वतस्थल मंडले विष्णुपत्ने नमस्तुभ्यं पादस्पर्शं समस्वमे. ओके, छान श्लोक येतो ना तरुषला. आता आपण 2 रफार शिकले. ओके, एक डोक्यावरचा रफार जसा हा होता क्र. परत रू शिकला आपण, पायाच्या तिथे अर्धचंद्र, डोक्याच्या वरती अर्धचंद्र. बरोबर. मी जस्ट असं एक एक्झाम्पल साठी शब्द लिहिते. ओके, म्हणजे कृष, प्रू, आणि क्र. ओके, क्र, प्रू, क्र असं आपण लिहून दो. आताच आणखी एक रफार आहे. ओके, तो कसा द्यायचा ते शिकूया. हा शब्द नाहीये, मी जस्ट एक एक शब्द लिहिला होता की त्यांना रफार कसे द्यायचे. आपण आतापर्यंत कुठले कुठले रफार शिकलो. ओके, आता आणखी एक रफार आहे जो शब्दाच्या खाली येतो, जसा की हा बघा, टरबूज आहे ना, त्याच्या खाली मी असे ट्रायंगल काढलं. ट्रायंगलच्या 2 साईड. तर याला कसं वाचायचं? याला आपण रच असा उच्चार होतो. आणि पुढे शब्द लिहिलेला क, की काय होणार? ट्रक. बरोबर. ट्रक. ट्रक, मग याला ट्रक कसं वाचायचं? ओके, आणि याच वरती मी एक अनुस्वार दिला वरती, की काय होणार? ट्रंक. ट्रंक. बरोबर. म्हणजे ट्रीजला ट्रंक असते. हा, ट्रीजला ट्रंक असते मध्ये. आणि एलिफंटला ट्रंक. आणि आता आणखी शब्द बघूया या ट्रकचे. आपण बाहेर फिरायला गेलो की आम्ही कुठे गेलो होतो असं म्हणतो तुम्ही? ट्रिप. ट्रिप. त्याला पण हाच र येतो. ओके, ट ला खाली रफार द्यायचा, एक वेलांटी द्यायची आणि प. ट्रिप. ट्रिप. बरोबर. ट्रिप.
ट्रिप नाही, र पूर्ण नाही, अर्धा येतो ना, म्हणून ट्रिप. छोटा अर्धाच होतो. हा? ट्रिप हम्म. ट्रिप ट्रिप आता पुढचा शब्द वाच तनुष. ओके. तर आम्ही परत एक ट वरती खूपच रच शब्द आहेत रफारचे. या ट वरती एक मात्रा देतो, ट्रे. ट्रायसायकल ट्रे आणि पुढे न लिहिलं काय होणार? ट्रेन ट्रेन. ट्रेन ओके? आता ज्या राज्यामध्ये, आता जसं तुम्ही बेंगलोर कर्नाटकात राहतात बरोबर, तसं आपल्या मराठी लोकांचं राज्य कोणतं आहे? पुणे मुंबई कोणत्या राज्यात आहे? जसं बेंगलोर कर्नाटक राज्यात, महाराष्ट्र बरोबर. तर त्या महाराष्ट्रामध्ये पण हेच ट्र येतं, र येतं. रफार कसा येईल बघा, आपण लिहूया. आता ते महाराष्ट्र थोडासा मोठा शब्द आहे. म हा रा आणि अर्धश त्याला ट जोडायचं आणि तो रफार. महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्र आलं लक्षात? हा रफार. हो आता जिम मध्ये आपण वगैरे गेलो किंवा कोणी आपल्याला ट्रेनिंग देत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? व्यायाम ट्रेनिंग कोण देतं? ट्रेनर ट्रेनर बरोबर. तिथे पण असाच हा रफार येतो, ट्रेनर. आजकाल आणखी एक शब्द ऐकला बघा, की कोणी कॉमेंट टाकल्या, रील्स वगैरे केल्या, की त्यांना लोक काय करतात, काय म्हणतात, त्यांच्यावरती खूप सारे कॉमेंट्स करतात किंवा त्यांचे विचार मांडतात. त्याला काय म्हणतात? ट्रोल. बरोबर. ट्रोल करतात त्या व्यक्तीला, असं म्हणतात ना. शब्द येतो मला ट्रिक ट्रिक. बरोबर आरुष, ट्रिक हा पण शब्द असाच बनतो. कसं बनणार ट्रिक? म्हणू शकते ट्रिक. ओके. आणि आजकाल काही काही मुली म्हणतात की खूप काम असेल वगैरे तर काय येतं आपल्याला? काय येतो? मला खूप काम ताण येतो म्हणतात. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस पण तसाच बनतो. तसंच कोणी खूप नखरे करत असेल किंवा स्टेजवरती नाटक, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ट्रेस ड्रामा म्हणतात की नाही, जास्त ड्रामा करू नकोस. ऐकलं की नाही हा शब्द? ड्रामा ड्रामा. बरोबर. ठीक आहे. तर हे वेगवेगळे रफार होते असे. तनुष तू लिहित नाहीयेस का बाळा? म्यूट मध्ये तुझा आवाज नाही येत मला. सोबत सोबत शब्द लिहायचे म्हणजे सराव होतो तुझा. ओके. तर हे झाले रफार. आता आपण जोड शब्द बघूया. आणखी एक रफार असतो जो की अर्ध र असा येतो, अर्ध र येतो. त्याला रफार म्हणतात, अर्ध र असतं दोन शब्दांमध्ये.
त्याचे काही शब्द घेऊया. जसं की आता कच्चा आंबा असतो त्यांना काय म्हणतात? कच्च्या आंब्याला काय म्हणतात? कैरी 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 कैरी, कैरी बरोबर. कैरी एकदाच सांगा. कैरी कैरी. आणि भरपूर असतील तर काय म्हणतो त्यांना आपण? कैर्या कैर्या. कैर्या कसं लिहिणार? कैरी काय हा जो र येतो आपण रच उच्चारतो, अर्धा र त्याला य जोडायचं. काय होणार? कैर्या. ओके. कैर्या तसंच पला उची मात्रा पुरी, बरोबर. आणि अनेक असतील तर एक असेल तर पुरी आणि अनेक असतील तर काय म्हणतो आपण? पुऱ्या, बरोबर. पुऱ्या. हा असं र लिहायचं आणि त्याला या जोडायचं. पुऱ्या. पुऱ्या. ओके. असं नाही असलं शिकवायला ह्या लाईन सोबत ह्या त्रूम असं म्हण. इरा अनम्यूट कर. हा आता पुढचा शब्द वाच. बघ हा अक्षर कुठलं आहे? हे अक्षर कुठलं आहे? ब आणि ते सेम र दिलं, अर्ध र आणि त्याला या जोडलं मी. ओके. काय होईल? बऱ्या. ओके. कसं वाचशील? बऱ्या. आणखी शब्द कुठलं होईल? राहील खऱ्या. आणि केस जर मोकळे सोडले असतील तर त्याला काय म्हणतो आपण? बारशा. बारशा. तो जोड शब्द होतो पण त्यात रॅ असा एक शब्द येतो. मोकळे केस सोडलेले असतील आणि व्यवस्थित वाचले नाही तर आई काय म्हणते रागाणी? मला बोर्ड नाही. सध्याला बोर्ड नाही दिसत आहे सध्या? तर मी जो म्हणत होतो तो शब्द म्हणजे झिप्पर्या. ओके. म्हणतात ना जास्त केस आहे त्याच्या मुलाला, त्या पण अशा असं लिहायचं झिप्पर्या. ओके. तर हे झाले वेगवेगळे रफार. ओके. जसं ट्र, रू. तर आता थोडेसे जोडाक्षर घेऊया. जसं आपण स्वरित घेतला. ओके. त्यासारखे अक्षराला अक्षर जोडले की कसं उच्चार करायचा. ओके. पहिलं अक्षर आपण असं घेऊया की क ला क जोडूया. मग कसं वाचायचं त्याला? क ला क जोडायचं. ओके. त्याच्यापासून शब्द बनवतो मी.
काय शब्द होईल? अर्ध क त्याला क जोडायचं. अक्कल. ओके, असा शब्द मागच्या मला दिसलं नाही तुला येतानी. दिसलं? मागच्या लिहितानी मला दिसलं नव्हता. अच्छा, बर बर. आता दिसतंय ना व्यवस्थित? अक्कल. आणखी कोण शब्द सांगेल असता? अक्कल. मी सांगतो. नक्कल. हा, आणि कोणी रिपीट करत असेल तर? नक्कल. नक्कल, बरोबर. आणि शक्कल. ओके, आता आणखी एक जोड शब्द बघूया. आता अर्ध्या क ला जर त जोडलं तर कसं होईल त्याचा उच्चार? ओके, जसं की फ अर्ध क आणि त्याला त जोडलं, काय होईल शब्द? फक्त. फक्त. बरोबर, असं वाचायचं. आता आणखी एक शब्द लिहूया सेम त्याच पॅटर्न मधला. अर्ध क ला त जोडूया, पण मी काय करेल, त ला वेलांटी देईल. भक्त झालं, बरोबर. त्याला मी जर एक वेलांटी दिली, पूर्ण दिसेना. भक्ती. भक्ती. पूर्ण दिसेना. पूर्ण दिसे ना. आता दिसते. फक्त भक्ती. ओके, असा आणखी एक शब्द कोणी सांगेल? भक्तीच्या रायमिंग वर्ड असा कोणी सांगू शकेल? सांग ऋग्वेद, अनम्यूट कर आणि सांग. युक्ती. युक्ती, बरोबर. आणि अशी दाखवतो त्याला काय म्हणतात? आपण असा दंडवर करून दाखवतो. शक्ती. शक्ती, बरोबर. मस्ती. मस्ती, बरोबर. कुस्ती. सुस्ती. आणखी कुस्ती. कुस्ती. कुस्ती, बरोबर. आणखी एखादा शब्द? मस्ती. मस्ती. मस्ती, मौज मस्ती करतो ना. आता आणखी जोडाक्षर बघूया. ख ला ख जोडलं तर कसं होईल? अर्ध ख त्याला आणखी एक ख जोडूया. ओके, कसं वाचायला या शब्दाला? मख्ख. मखा. व्यवस्थित स्वरित, व्यवस्थित उच्चार करायचा. मख्ख. आणि खूप सारा प्रकाश पडला त्याला काय म्हणतो आपण? लख्ख प्रकाश पडला, बरोबर. तो कसं लिहिणार? मृण्मयी, काय सुरू आहे? कॅमेऱ्याला काय चिटकवते? लख्ख प्रकाश पडला. कसं बनणार आपण? ल अर्ध ख त्याला ख जोडले, लख्ख. ओके, आता आणखी एक शब्द. फक्त फर्स्ट लेटर डिफरंट आहे, बाकी दोन सेम आहे. रायमिंग वर्ड हा, आहे. बरोबर. रायमिंग वर्ड आहे, बरोबर. आता पुढचा शब्द बघूया आपण. ओके, श ला व जोडूया. अर्ध श त्याला व जोडलं,
काय होईल हा शब्द? विश्व. विश्व. ओके, अर्ध श त्याला व जोडलं, विश्व. विश्व. हम्म. तसाच रायमिंग वर्ड आणखी एक, अश्व. कसं लिहिणार? श ला व जोडायचं, अश्व. ओके. आता लिहिणं बंद करा सगळ्यांनी. ओके, आता फक्त वाचून दाखवा. मी फळ्यावरती शब्द लिहितो, ते वाचायचे एक एक. मी ज्याचं नाव घेईन त्याने वाचायचे. ओके, तनुष पासून सुरुवात. तनुष, आता हा शब्द वाचून दाखव. ओके, स ला उची मात्रा, सु. जोड शब्द लिहितोय. काय होईल हा शब्द? सर पूर्ण दिसला बोल्ड. तर अमुक करता. हा, हा, सूर्य. सूर्या. सु. र ला आची मात्रा, रा. सुरा. ज ला य जोडायचं, सूर्या. सुराज्य. ओके, ज ला अर्ध ज आहे ना, जय नाही. असं तिथे जर असं असतं, सुराजय असं जर पूर्ण ज असतं तर आपण कसं वाचलं असतं? सुराजय असं. पण अर्ध ज केलं, त्यामुळे मग त्याला य जोडलं की सुराज्य. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, बरोबर. स्व म्हणजे स्वतःचं राज्य, आपल्या सगळ्यांचं राज्य. आता पुढचा शब्द स्वरित, तू वाचून दाखव. तला उची मात्रा, तू. अर्ध ज. अनम्यूट कर. स्वरित अनम्यूट कर. हा, बोल. तुझा. हे बघ, तुझा कसं होईल? तू आणि झला आची मात्रा दिली की असा होईल तुझा, बरोबर. आणि वरच्या शब्दात आपण काय केलं? झ पूर्ण लिहिलंय का नाही? झ कसं लिहिलंय आपण? अर्ध. तुझ्या. तुझ्या, बरोबर. तुझ्या. जसं आपण म्हणतो की, आता आणखी तसा शब्द एक बघ, तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्या वस्तू आणल्या. तसं आता, आणि तू सांगताना काय म्हणशील? माझा. माझ्या, बरोबर. माझ्या. माझ्या. माझा म्हणजे की माझ्या. ऋग्वेद अनम्यूट कर. पुढचा शब्द तू वाचशील. ओके, अर्ध प त्याला त जोडलं, त असं होणार त्याचा उच्चार. कसं वाचशील? स ला उची वाचला, सु. सूत्र. अर्ध प त्याला त, त असं वाचायचं, सुप्त. हा, सुप्त. आणखी एक शब्द लिहितो, सेम ह्याच ह्याच्यातला, चालीतला. फक्त स च्या जागी मी ग गणपतीचा हे करतो. गणपती. नाही, आता स च्या जागी मी ग लिहिलं तर काय होणार? गुप्त.
ओके, गुप्त. कुठली गुपित गोष्ट ठेवली असेल तर आपण काय म्हणतो त्याला गुप्त. ओके, ठीक आहे, आले लक्षात. असे जोड शब्द असतात. रफार, वेगवेगळे रफार, रुकार आणि ज. जसं की आणखी एक शब्द सांगतो. हा ट असा पाय मोडतात त्याचा, आणि दुसरा पूर्ण शब्द हट्टा. थट्टा, कारण हा ट अर्धा आहे म्हणून असा पाय मोडला की तरी पण त्याला पण अर्ध वाचायचं, थट्टा. ओके, हट्टा. जसं की आपण थंडीत पितो, काय पितो आपण थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये काय पितो आपण, ताकापासून बनवलेलं असं ताक, त्याला काय म्हणतो, मठ्ठा. मठ्ठा. बरोबर, असा शब्द आहे तो पण. ठ ला ठ जोडलं आणि त्याला आची मात्रा, मठ्ठा. ओके, वहीच्या कव्हरला वगैरे आपण काय म्हणतो, थंडा. वेगळं पुठ्ठा. पुठ्ठा. किंवा कव्हर लावतो आपण नोटबुकला, बुकला, त्याला काय म्हणतो, पुठ्ठा. ओके, ओके. आणि पेपर आणि रद्दी याचा काय असतो, एकत्र बंच केला की त्याला काय म्हणतो, गट्टा. गठ्ठा. एकत्र गठ्ठा केला. ओके, असं वेगवेगळ्या प्रकारे लिहितात तेच शब्द, पण त्यांचा उच्चार असं करायचा, पुठ्ठा, थट्टा, गठ्ठा. ओके, प्रॅक्टिस करा. थोडंसं अवघड आहे, पण ही जोड शब्द आणि आपली काना मात्रा या मागच्या 2 वर्गाची जर प्रॅक्टिस केली तर पूर्ण मराठी आपल्याला सगळे मराठीचे शब्द वाचता येतात आणि लिहिता येतात. ओके, ठीक आहे. तर परीक्षेचं टाइम टेबल, परीक्षेमध्ये काय अभ्यासक्रम येईल 13 तारखेला, हे सगळं मी ग्रुपवरती टाकतो. ओके, आणि आजचा गृहपाठ म्हणजे 5 जोड शब्द लिहा तुम्ही कुठले पण, एकतर रफारचे किंवा रुपारचे. ओके, रफार असलेले किंवा जोड अक्षर असलेली 5 शब्द लिहायचे फक्त. ओके, कुठली आज पण वर्गात शिकलेली आज ती लिहिली तरी चालतील. ओके, तर आजचा वर्ग आपण इथेच थांबवूया. ओके, कारण पुढचा लहान गटाचा वर्ग सुरू करायचा असतो त्यांना, त्यामुळे आपल्याला 2-4 मिनिट आधी थांबवावं लागतं. ओके, ठीक आहे, चालेल. बाकीचे इन्स्ट्रक्शन्स मी ग्रुपवरती पाठवतो. चल, भेटूया पुढच्या रविवारी. सर, बाय सर. होमवर्क. 5 जोड शब्द लिहायचे, जोड शब्द. ओके, नाहीतर 5 रफार जोड. 5 जोड शब्द. ओके, चालेल, चलो, बाय बाय. बाय. बाय सर. बाय.